सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे. मधुवंती दांडेकर भारतीय नाट्यसृष्टीला पडलेल्या संगीत नाटक नावाच्या सुंदर स्वप्नाला तितक्याच सुंदर वास्तवात आणणाऱ्या बिनीच्या शिलेदार मधुवंती दांडेकर. मधुवंतीताईंची संगीत नाटकातली कारकीर्द जवळजवळ 55 वर्षांची. गायनाचा वारसा मधुवंतीताईंना त्यांच्या मातोश्री मनोरमाबाई सहस्त्रबुद्धे यांच्याकडून मिळाला. वयाच्या 15व्या वर्षीच त्यांनी पुण्याच्या भारत गायन समाजातून संगीत विशारद ही पदवी मिळवली. पुढे छोटा गंधर्व, पंडित राम मराठे, पंडित ए के अभ्यंकर, पंडित यशवंतबुवा जोशी यांच्यासारख्या श्रेष्ठ गुरूंकडे त्यांचं शिक्षण झालं. जयमालाबाई शिलेदार यांचंही मार्गदर्शन त्यांना लाभलं. त्यांचे पती मोहन दांडेकर हे स्वतः गायक अभिनेता असल्याने त्यांच्या प्रोत्साहनाने आणि साथीने मधुवंतीताईंची संगीत रंगभूमीची कारकीर्द जोमाने सुरू झाली. ऋतुराजा आजवनी आला. मधुवंतीताईंनी जवळजवळ 25 संगीत नाटकात भूमिका केल्या, जी नाटकं अतिशय गाजली. ऋतुराजा आजवनी आला या संगीत नाटकात या मदनाची मंजिरी या नाटकातल्या त्यांनी गायलेल्या पदाची रेकॉर्ड ही त्या काळात आणि आजही अत्यंत लोकप्रिय आहे. असंख्य पुरस्कारांनी आणि मान सन्मानांनी मधुवंतीताईंना गौरवलं आहे. मधुवंती दांडेकर यांचं मराठी रंगभूमीला असलेलं योगदान फार मौलिक आहे. आजच्या भागात सहभागी होत आहेत वर्षा जोगळेकर. शालेय जीवनापासूनच अभिनय आणि वक्तृत्व यांची आवड होती. वयाच्या 12व्या वर्षी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयासाठी त्यांना रौप्य पदक मिळालं होतं. 1973 पासून जयराम शिलेदार यांच्या मराठी रंगभूमी या संस्थेच्या संगीत नाटकातून त्यांनी गद्य आणि पद्य भूमिका केल्या. शारदा, रुक्मिणी, शीलवती, कृत्तिका अशा त्यांच्या गाजलेल्या असंख्य भूमिका. संशोधन आणि त्याचं परिशीलन यामध्ये वर्षा जोगळेकर यांचं मराठी रंगभूमीला फार मोलाचं योगदान आहे. चिन्मय जोगळेकर मेकॅनिकल इंजिनियरची पदवी असताना अभियांत्रिकी क्षेत्रातच नोकरी करत असताना चिन्मय जोगळेकर आई वर्षा जोगळेकर यांच्याकडून मिळालेला संगीताचा वारसा आनंदाने पुढे नेत आहे. पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी जयमालाबाई शिलेदार, कीर्तिताई शिलेदार आणि पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांचंही मार्गदर्शन चिन्मयला लाभलं आहे. 16 संगीत नाटकातून चिन्मयने नायकाच्या भूमिका केल्या आहेत. या नाटकांचे 200हून अधिक प्रयोग झाले आहेत. पूर्णा दांडेकर कुलकर्णी आणि गंधार दांडेकर यांनी देखील आपल्या आजीकडून मधुवंती दांडेकर यांच्याकडून संगीताची गोडी आणि गुणवत्ता दोन्ही वारसा हक्काने मिळवली आहे. आणि संगीत क्षेत्रातला त्यांचा प्रवास अतिशय आनंदाने आणि उत्साहाने उल्हासाने सुरू आहे. दिव्य स्वातंत्र्य रवी या कार्यक्रमातून स्वातंत्र्यासाठी योगदान असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रात संगीत क्षेत्राचं, नाट्य संगीताचं काय योगदान आहे हे आपण जाणून घेत आहोत. आजचा हा दुसरा भाग.
मल्लिकार्जुन करितो पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड मालधर। वाह, क्या बात आहे. नमस्कार रसिको. मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतोय. आपण गप्पा मारतोय मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेत्री गायिका अभिनेत्री मधुवंतीबाई दांडेकर यांच्याशी. नमस्कार. तसंच वर्षाताई जोगळकर यांच्याशी. वर्षाताई किंवा मधुवंतीताई, तुमच्या दोघींपैकी कोणीही सांगा, गेल्या भागामध्ये जेव्हा आपण आपदा हे पद ऐकत होतो तेव्हा सहज माझ्या मनात असा विचार आला की म्हणजे संगीत सूर्य केशवराव भोसले ते देखील मानापमानमध्ये धैर्यधराची भूमिका करायचे. त्यांनी आणि कोणीतरी मिळून टिळकांच्या स्वराज्य फंडासाठी कुठल्या तरी नाटकाचा प्रयोग केला होता ना, ते कुठलं नाटक की वेगळे कलावंत होते? ती संगीत रंगभूमीच्या इतिहासातली एक अशी सुवर्णाकृती असं म्हणता येईल. म्हणजे महात्मा गांधींनी लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर स्वराज्य फंड निर्माण करायचं ठरवलं. अच्छा. सगळ्यांनी आपापल्या परीने त्या फंडाला मदत केली. पण संगीत सूर्य केशवराव भोसले जे ललित कलादर्शचे मालक आणि नटसम्राट बालगंधर्व जे गंधर्व कंपनीचे मालक, या दोघांनी एकत्र येऊन या फंडासाठी प्रयोग करायचं ठरवलं. अरे वा. म्हणजे तसं पाहिलं तर दोघेही प्रतिस्पर्धी म्हटलं तरीसुद्धा चालू शकेल. आणि दोघांवर उदंड प्रेम लोकांनी केलं होतं. त्या दोघांना एका प्रयोगात एकत्र पाहणं ही सगळ्या रसिकांसाठी पर्वणीच होती. म्हणजे ह्या पूर्वीच्या कलाकारात कुठेही इगो नाही किंवा जी स्पर्धा होती ती निकोप होती. त्यामुळे हे दोन्ही कलाकारांनी एकत्र येऊन ठरवलं की आपण असा एकत्रित प्रयोग करूया आणि याचं सगळं उत्पन्न स्वराज्य फंडाला देऊया. त्या काळी 16,000 रुपये उत्पन्न या प्रयोगातून झालं आणि ते स्वराज्य फंडाला मिळालं. आणि ते नाटक होतं अर्थात काकासाहेब खाडीलकरांचं मानापमान. आपण मगाशी पण मानापमानमधलं एक पद ऐकलं होतं, जनहित पूजन वीरा सुख शांती. हीच भावना खाडीलकरांची पण होती. त्यामुळे त्यांनी ह्या नाटकात धैर्यधराच्या तोंडी हे पद घातलंय. त्याच्या आधी धैर्यधराची बक्षीस म्हणून त्याला 1 लाखाचं उत्पन्न मिळतं. अच्छा. आणि असं सांगितलेलं असतं की अर्ध तुम्ही घ्यावं, अर्ध सगळ्या सैनिकात वाटावं. तर तो धैर्यधर पूर्ण उत्पन्न सैनिकातच वाटतो. बर. का तर त्याचं म्हणणं असं असतं की शूर सैनिकाचं पूजन प्रथम केलं पाहिजे. तो हा जो उदात्त भाव आहे तो ह्या पदातून तर दिसतोच, पण ह्या संगीत रंगभूमीवरच्या सगळ्या ज्येष्ठ कलाकारांनी असा प्रयोग सादर करून स्वराज्याच्या सैनिकांना पण वंदन केलं आणि एक कलावंतांपुढे आदर्श मांडला की आपण कलाकार असतो, आपल्यावर समाज प्रेम करतो, तसं आपणही काही समाजाचं देणं लागतं. खरं आहे. त्यामुळे या प्रयोगाला अतिशय महत्त्व आहे. आणि त्याच नाटकातलं शूरा मी वंदिले हे अगदी ह्या प्रसंगाला साधेसं हे पद आता आपण ऐकूया. अरे वा, क्या बात आहे. जरूर जरूर. शूरा मी वंदिले, शूरा मी वंदिले, शूरा मी वंदिले, धारा तीर्थी तपते आचरती, सेनापती यश याची बले, शूरा मी वंदिले, शूरा मी वंदिले, शूरा
शूरा मी वंदिले शूरा मी वंदिले शिरकमला समरी अर्पिती शिरकमला समरी अर्पिती शिरकमला समरी शिरकमला समरी समरी शिरकमला समरी समरी शिरकमला समरी शिरकमला समरी अर्पिती शिरकमला समरी 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 अर्पिती जनहित पूजन वीरा सुख शांती राजसुखिया साधु मुळे मी वंदिले शूरा मी वंदिले शूरा मी वंदिले शूरा मी वंदिले मी वंदिले मी वंदिले मैत्र से हे शब्द सुरांचे ताई ते कोण नाटककार हो? म्हणजे आता टिळकांचा विषय निघाला म्हणून मला असं वाचल्यासारखं आठवत आहे की आपण नेहमी म्हणतो ना की रॉयल्टी असते, म्हणजे आपण जे काही लिखाण करतो म्हणजे विक्री होते त्यातून काहीतरी पैसे आपल्याला मिळतात किंवा नाट्यप्रयोगाचं मानधन मिळतं. तर ते नाटककार कोण की ज्याने म्हणजे त्यांच्या सगळ्या नाटकांचे हक्क हे टिळकांकडे दिले होते? हो 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 बरोबर आहे. ते नाटक म्हणजे नाटककार बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांनी आपल्या नाटकाचे लेखनाधिकार म्हणजे रॉयल्टी आपण आत्ता जे बोललो ते स्वतःकडे ठेवले नव्हते. तर त्यांनी आत्ता आपण हा विषय पण बोललो की समाजाप्रती आणि देशाप्रती आपली काही कर्तव्य आहेत आणि ती आपण निभावली पाहिजेत. या उदात्त भावनेतून त्यांनी आपली सगळी रॉयल्टी ही आर्यभूषण छापखाना मुद्रणालय त्याला ते सगळे देऊ केले. त्याचे संचालक होते लोकमान्य टिळक. म्हणजे हा स्वराज्य फंड नव्हे जो मगाशी आपण बोललो होतो, तर हा लोकमान्यांच्या त्या चळवळीकरता स्वराज्य आंदोलनाकरता ही रक्कम त्यांनी दिली. आणि अशा तऱ्हेने किर्लोस्करांपासूनच हा पैंडा सुरू झालेला आहे. अशी थोर मंडळी नाटककार होते. पुढची एक गोष्ट सांगायची म्हणजे वसंत शांताराम देसाई हे फार मोठे नाटककार होऊन गेले. त्यांच्या नाटकात बालगंधर्वांनी काम केलेलं आहे. तर विधी लिखित हे देशभक्तीपर नाटक त्यांनी लिहिलं. त्याच्यामध्ये त्रिविक्रम राजाची कन्या वैजयंती ही नायिका आहे. युद्धाच्या वेळेला शत्रूचा अधिपती लग्नाकरता वैजयंतीची मागणी करतो. अर्थात वैजयंतीचे वडील म्हणजे राजा त्रिविक्रम त्याला नकारच देतो, परंतु आपल्या देशाभिमान तिचा असल्यामुळे आणि युद्धाचा प्रसंग ओढवू नये म्हणून ती वडिलांना विनवणी करते आणि म्हणते की दिव्य देशकार्या मी सजले हे सौख्य सोडूनी. बाबा, तुमच्या मुलीच्या सुखाकडे लक्ष देऊन
आपल्या प्रजाजनांना दुःखात लोटू नका, पारतंत्र्यात लोटू नका. मेघनाद, आमचं स्वातंत्र्य आम्हाला परत मिळावं म्हणून मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. माझ्यामुळे जर माझी प्रजा सुखी होणार असेल तर माझ्या आयुष्याचं सार्थक झालं असंच मी समजेन. दिव्य देश कार्यामी सजले, दिव्य देश कार्यामी सजले, दिव्य देश कार्यामी सजले. हे सौख्य सोडुनी, हे सौख्य सोडुनी, मरण येत मजला, मरण येत मजला. तरी त्याचा खेदन चमनी, तरी त्याचा खेदन चमनी. हे सौख्य सोडुनी, हे सौख्य सोडुनी. जे देशास्तव सोडिति सुख पाशा, जे देशास्तव सोडिति सुख पाशा. त्या स्वर्ग लाभे, स्वर्ग लाभे, स्वर्ग लाभे. तो जगी होई धन्य जन्मुनी, जगी होई धन्य जन्मुनी. हे सौख्य सोडुनी, हे सौख्य सोडुनी. दिव्य देश कार्यामी सजले, दिव्य देश कार्यामी सजले, दिव्य देश कार्यामी सजले. मला एक गोष्ट सांगायची ती असं की नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांच्याबाबतची. अच्छा. देवल म्हटलं की आपल्यासमोर सर्वप्रथम उभं राहतं ते तसबिरीचा घोटाळा म्हणजे संशयकल्लोळ संशय नाटक. कल्लोळ. रेवती, अश्विन शेठ. त्याच्यानंतर दुसरं नाटक म्हणजे चारुदत्त आणि वसंत सेना यांचं मृच्छकटिक नाटक. आणि आणखीन एक तिसरं म्हणजे शारदा, जरठ बाला म्हणजे म्हातारा हो, आणि बाला त्यांचा विवाह हा विषय आपल्या डोळ्यासमोर येतो. बरोबर. बरं का, एक गोष्ट अशी आहे की या शारदा नाटकात देवलांनी लोकमान्य टिळकांना वंदन केलेलं आहे. टिळक? होय. शारदा आणि टिळक मध्ये काय संबंध हो काय? हो सांगते. स्वातंत्र्य लढ्यातलं हां. लोकमान्य टिळकांचं कार्य फारच मोलाचं आहे. त्यांनी जुलमी ब्रिटिशांविरुद्ध लढा पुकारला आणि स्वराज्याचा नारा दिला. या चळवळीतलं त्यांचं कार्य इतकं ज्वलंत आणि जहाल होतं की सरकारनं त्यांच्यावर राजद्रोहाचे खटले भरले. हो. त्यांना कारावास भोगावा लागला. हे सगळं पाहून अर्थातच जनता अतिशय दुःखी होती. आणि नाट्याचार्य देवल यांना टिळकांबद्दल अतिशय आदरभाव होता. तो त्यांचा आदरभाव शारदा नाटकातल्या एका पद्यातून व्यक्त झाला. अच्छा. हां, तर ते पद असं आहे, जो लोककल्याण साधा वया जाण, घेई करी प्राण त्या सौख्य कैचे. बहुकष्ट जीवास दुष्टान्न उपवास, कारागृही वास हे भोगत्याचे. म्हणजे असं जो कार्य करतो म्हणजे अर्थात आपल्या स्वातंत्र्याकरता ज्या चळवळी उभ्या केल्या ते, तर लोककल्याण साधावया जाणं घेई करी प्राण असे टिळक त्या कार्यात त्यांनी भाग घेतलेला आहे. तर त्यांची काय स्थिती झाली तर बहुकष्ट जीवास, दुष्टान्न म्हणजे अतिशय कदान्न की ते सहजपणे आपण खाऊ शकणार नाही, तर अशा तऱ्हेचं अन्न त्यांना खावं लागलं. कधी कधी तर उपवास घडले. पण कारागृही वास हे भोग त्याचे, असे भोग त्यांना भोगावे लागले. अर्थात हे लोकमान्य टिळकांचं वर्णनच आहे, परंतु हे लोकांपर्यंत पोचता कामा नये म्हणून हे पद गाळलं तरच नाट्यप्रयोगाला परवानगी देऊ असं त्यावेळच्या आयुक्तांनी सांगितलं, पोलीस आयुक्तांनी. पण सर महादेव चौबळ यांनी देवलांच्या वतीने त्यांना पटवून दिलं की ह्याच्याशी लोकमान्य टिळकांचा काहीही संबंध नाही आहे. त्यांची समजूत पटली आणि तो प्रयोग सादर झाला. म्हणजे त्यांनी ती पटवून पण घेतली असेल कदाचित. पटवून घेतली, टिळकांच्या आदर बरोबर आहे. तर या बाबतीत असं झालं की तो
शारदा नाटकाचा नायक हं, जो कोदंड हं, हं, त्याच्यावरही असाच बंदिवासाचा प्रसंग येतो. हं, हं. तिथून तो बाहेर आल्यानंतर त्याचा मित्र त्याला असं म्हणतो, खरोखर तुझ्यासारख्या सत्पुरुषाचे हाल पाहणं मोठं कठीण आहे. सन्मार्गानं चालणाऱ्यांची ही स्थिती, आणि हे त्या जगन्नियंत्याला आवडतं. मी तर यक्कश्चित. माझे हे हाल काहीच नव्हत, परंतु मोठमोठ्यांना कशा विपत्ती येतात हे पाहत नाहीस का? हे व्रतच मोठं कठीण आहे. जो लोक कल्याण, जो लोक कल्याण साधावया जाण, साधावया जाण, घेई करी प्राण, घेई करी प्राण, त्या सौख्य कैचे, त्या सौख्य कैचे, जो लोक कल्याण. बहु कष्ट जीवास, बहु कष्ट जीवास, दुष्टान उपवास, दुष्टान उपवास, कारागृहीवास, कारागृहीवास, हे भोगताचे, हे भोगताचे, जो लोक कल्याण. निंदा जनी त्रास, निंदा जनी त्रास, अपमान उपहास, अपमान उपहास, अर्थी विपर्यास, अर्थी विपर्यास, हे भावयाचे, जो लोक कल्याण, जो लोक कल्याण, जो लोक कल्याण, जो लोक कल्याण, जो लोक कल्याण. मैत्र से हे शब्द सुरांचे. मधुंतीताई, एक विचारायचं आहे. म्हणजे आपण आधी उत्तर क्रिया नाटकातला प्रवेश केला, हो. पण सावरकरांचं काव्य किंवा देशभक्तीपर गीत असं काही कुठे नाटकाशी निगडीत असं काही आहे का? हो आहे ना, जरूर आहे. श्री पु गोखले नावाचे गृहस्थ हं, सावरकरांचे स्नेही होते. हं, अनेक विषयांवर त्यांच्या गप्पा चालायच्या. हं, हं, गोखले यांनी असं लिहून ठेवलं, हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. हं. त्यांनी असं लिहून ठेवलं आहे की तात्याराव म्हणजेच सावरकर यांच्या जीविताचं तत्त्वज्ञान नुसतं सांगण्यापुरतं नव्हतं, त्यांच्या आचरणात ते होतं. ही महत्त्वाची गोष्ट आहे. पुढे त्यांनी आठवण अशी लिहिली आहे की सावरकर म्हणजे तात्याराव खिशात नेहमी एक जंबिया ठेवायचे. अच्छा. त्यांना आश्चर्य वाटायचं की यांची प्रकृती अशी झालेली, हा जंबिया कशा करता ठेवतात. तर एकदा दोघंजण फिरायला गेले होते. त्यावेळेला गोखल्यांनी तात्यांना विचारलं की तुमची ही प्रकृती अशी क्षीण झालेली आहे आणि हा तुम्ही जो जंबिया जवळ ठेवता त्याचा तुम्हाला काय उपयोग होणार आहे जर हल्ला झालाच तर. तात्याराव तिथेच तटकन थांबले, गोखल्यांकडे रोखून पाहिलं आणि उसळून म्हणाले, निर्बंधात राहून मला कोणतं शस्त्र जवळ बाळगता येईल ते मी माझ्याजवळ ठेवतो. कदाचित हल्ला झालाच तर माझी प्रतिकारशक्ती कमी पडेलही. प्रतिकार कमी पडला
आणि मला पराभव पत्करावा लागला तर मला कधीच वाईट वाटणार नाही. पण प्रतिकार न करताच शेळीसारखा बेबे बेबे करीत जर मी पतन पावलो तर मला आतोनात दुःख होईल. झुंजत राहणं हे मी आयुष्यभर केलेलं आहे. खरोखर सांगते तुला की हे तेजस्वी ज्वलंत, आता सुद्धा माझ्या अंगावर रोमांच आले. ही हकीकत, ही आठवण जेव्हा मी वाचले तेव्हा मी अक्षरशः थरारून गेले. आता त्यांच्या संन्यस्त खड्ग या महत्त्वाच्या नाटकाविषयी बोलूया. त्यातलं एक नाट्यपद आपण ऐकणार आहोतच, परंतु त्याआधी या नाटकात मांडलेले त्यांचे विचार, महत्त्वाचे मुद्दे पाहूया. मला असं वाटतं की प्रतिकार आणि संन्यास हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. प्रतिकाराविषयी एक आपण पाहिलंच, तर पात्रांच्या संवादांमधून त्यांनी हे विचार मांडलेले आहेत. ते मूलगामी आणि खरोखर मार्गदर्शक आहेत. त्यात सावरकर म्हणतात, भगवान बुद्धांनी संन्यास धर्माचा प्रसार केला तो जगात शांतता नांदावी म्हणून केला, परंतु राजासह सर्व प्रजाजनांनीही संन्यास धर्म स्वीकारणं म्हणजे स्वतःचा आणि राष्ट्राचाही घात करणं आहे, नाश करून घेणं आहे. संन्यासाश्रमामध्ये कामिनी, कृषी आणि कृपाण म्हणजे खड्ग याचा पूर्णतः त्याग करावा लागतो. तसा तो गृहस्थ आश्रमात करावा लागत नाही, पण हा त्याग आत्मघातकी आहे. या असल्या त्यागानं काय होईल त्याचे परिणाम त्यांनी सांगितलेले आहेत पुढे. कामिनी त्यागाने सद्गुणी आणि उत्तम संतती खुंटेल. कृषी त्यागानं राष्ट्राची आर्थिक हानी होईल आणि कृपाण म्हणजेच खड्ग त्यागाने राष्ट्राची भयंकर हानी होईल. आपण शत्रूला क्षमा करीत राहिलो बरं का, आपल्या धर्मामध्ये हे आहे की शत्रूला क्षमा करायची, पण आपण शत्रूला क्षमा करीत राहिलो तरी तो मात्र संधी मिळताच आपला नायनाट करून टाकेल. अशी कितीतरी इतिहासात उदाहरणं आहेत. शस्त्र संन्यासाच्या प्रतिज्ञेने होणारे भीषण परिणाम 25व्या पिढीपर्यंत भारताला भोगावे लागतील. आणि म्हणूनच खड्ग संन्यस्त न करता त्यानं युद्धात भाग घेणं हेच उचित आहे. आणि यामध्ये संन्यास आणि प्रतिकार या बाबतीत सावरकरांनी केलेलं खंडन मंडन अगदी बिनतोड आहे. आता आपण गाण्याकडे वळतोय. संन्यस्त खड्ग नाटकाची नायिका आहे सुलोचना. तिचा पती सेनापती वल्लभ, त्याला तडकाफडकी युद्धावर जावं लागतं. तो शत्रूच्या तावडीत सापडतो. त्यामुळे तो परत येईल का, आला तरी कुठल्या स्थितीत येईल याची कशाशी शाश्वती नसते. पण सावरकरांची नायिका आहे, ती हतबल होत नाही, तर ती म्हणते शत्रूच्या कपटी पत्राला आमचं उत्तर आहे की शरण नाही सूड, शरण नाही रण. मी घायाळ झाले तरी 72, पण कपटी शत्रूवर बिजलीसारखी कोसळून पडेन, त्याला नागिणीसारखी मी डसेन, सैन्यात सैनिक वेश घेऊन जाईन. हा प्रतिकार, याला प्रतिकार म्हणायचं आणि तो केलाच पाहिजे. पुढे ती म्हणते, अरे माझ्या प्रिय पतीचं हरण तुम्ही केलंत, माझी ती मर्मबंधातली ठेव प्रेममय ठेव खुशाल घेऊन जा. अशी ती राष्ट्रप्रेमाकरता, जरी पती तिचा अतिशय प्राणप्रिय असला, त्यांच्या विवाहाला जेमतेम 1 वर्ष होतं आहे, तरी तिचे विचार बघा कसे उदात्त आणि ज्वलंत आहेत. तर ते पद आता आपण ऐकूया. अरे वा. मर्मबंधातली ठेवही प्रेममय नेई हरोनी सुखाने दुखवी जीव. ते गाणं आता ऐकूया. मर्मबंधातली ठेवही. मर्मबंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही, मर्मबंधातली ठेवही प्रेममय नेहरोनी सुखाने दुखवी जीव. नेहरोनी 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 सुखाने दुख
मर्मबंधातले 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 ठेवही. दोघींना एक प्रश्न असा विचारायचा की ब्रिटिश राजवटीचा तो सगळा काळ होता, म्हणजे आत्ता आपण जी सगळी उदाहरणं बघितली ती 1947च्या आधीची नाट्य परंपरा आहे. म्हणजे लिखाण ठीक आहे किंवा नाटक लिहिलं इथपर्यंत ठीक आहे, परंतु ते लोकांसमोर आणण्यासाठी निर्मिती करणं त्या नाटकाची हे सुद्धा एक धाडसच आहे आणि ते देशप्रेमच आहे. तर अशा काही निर्मात्यांचा किंवा निर्मिती संस्थांचा असं काही तुम्ही अभ्यास केला काय? अशी काही उदाहरणं देता येतील का? अशी खूपच उदाहरणं आहेत. आत्तापर्यंत आपण बघितलं तर गंधर्व कंपनीने केली, ललित कलादर्शनी केली. अजून एक नाटककार म्हणून नाव आहे य ना टिपणीस. अच्छा. त्यांची महाराष्ट्र नाटक मंडळी म्हणून होती. बर. ते स्वतः लेखक म्हणजे नाटककार होते, नट होते आणि उत्तम वेशभूषाकार होते. बर. म्हणजे त्यांनी केलेल्या पगड्या वगैरे यांची पुढे तीच परंपरा चालू राहिली असं हां, म्हणतात. पण काही काळाने ती कंपनी बंद पडली. पण त्यानंतर त्यांनी जी 2 नाटकं लिहिली, शहा शिवाजी आणि शिक्का कट्यार, ही 2 नाटकं मग ललित कलादर्शनी आणली. त्यातलं शिक्का कट्यार हे जे नाटक आहे ते आहे शाहू महाराज आणि ताराराणी यांच्याविषयी. पण त्यातलं जे एक पद आहे ना, त्याच्यात काय त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत, म्हणजे आपण देशभक्तीपर गीतं वगैरे म्हणतो ना, ती आपली अशी खास देशभक्तीसाठीच लिहिलेली असतात. पण हे आहे नाट्यपद. पण त्याच्यात त्यांनी ज्या काय भावना व्यक्त केल्या आहेत त्या अतिशय म्हणजे आत्ता सार्वकालिक आहेत, आत्ता पण लागू पडतील अशा आहेत. तर त्या शाहू महाराजांना बंदिवासात टाकलेलं असतं, ताराराणी राज्य करत असते आणि मग ते सुटून आल्यावर राज्य परत मागतात. तर ती जेव्हा ते देत नाही तेव्हा त्यांची तयारी असते की मी तलवारीच्या बळावर मिळवीन. आणि शिवाजी महाराजांची जी परंपरागत तलवार आहे भवानी तलवार, हां, ती आता शाहू महाराजांकडे आहे. त्यामुळे ती तलवार बघून त्यांच्या अंगात स्फूर्ती येते आणि ते जे पद म्हणतात त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे तुडवी परकीय पाशा, म्हणजे सरळ सरळ सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्या साधाया देशा ऐक्या विना न आशा. हे जे ऐक्य हा जो मुद्दा आहे तो आजही लागू आहे. स्वातंत्र्याला तर होताच, फंद फितुरी काय हे काय ज्याच्यामुळे आपल्याला कायम विघ्न येत गेली, त्या सगळ्याचा उपयोग, त्या सगळ्याचं महत्त्व या 4 ओळीच्या पदात आलं. माता वचन दे सदा देशा तुडवी परकीय पाशा. ऐकूया. हां, जरूर. ही भवानी, थोरल्या महाराजांची तलवार. हा हा हा, नाव तरी किती स्फूर्तिदायक आहे. हे नाव उच्चारताच ज्याचं शरीर स्फुरण पावत नाही तो अस्सल मराठाच नाही. ही भवानी थोरल्या महाराजांच्या हातात चमकू लागताच मावळी सेना शत्रूच्या नरडीचा घोट घेण्याकरता समुद्राच्या लाटांप्रमाणे उसळ्या घेई. ही भवानी माझ्या समोर प्रगट होऊन मला काय सांगत आहे. शिवाजी महाराजांचा पराक्रम, त्यांचा देशाभिमान, त्यांची धर्मनिष्ठा याची आठवण ही भवानी मला करून देत आहे. मराठी साम्राज्य, महाराष्ट्र धर्म यांचं रहस्य ही भवानी मला समजून देत आहे. माता वचन दे सदा देशा, माता वचन दे सदा देशा, माता वचन दे सदा देशा तुडवी परकीय पाशा, तुडवी परकीय पाशा. राष्ट्रधर्म नवजीव शिवाचा, राष्ट्रधर्म नवजीव शिवाचा. ऐक्या विना न आशा, ऐक्या विना न आशा, ऐक्या विना न आशा. ऐक्या विना आशा, ऐक्या विना आशा, ऐक्या विना
जागा होई ग्वाही देत तुझ माय भवानी ग्वाही देत तुझ माय भवानी स्वातंत्र्य साधाया देशा स्वातंत्र्य साधाया देशा स्वातंत्र्य साधाया देशा स्वातंत्र्य स्वातंत्र्य साधाया देशा स्वातंत्र्य साधाया देशा स्वातंत्र्य साधाया देशा ऐक्या विधान आशा ऐक्या विधान आशा ऐक्या विधान आशा माता वचन दे सदा देशा माता वचन दे सदा वचन दे सदा वचन दे सदा देशा मैत्र से हे शब्द सुरांचे मधुवंतीबाई, अजून एका प्रसंगाविषयी मला विचारायचं आहे. म्हणजे तुमच्या दोघींपैकी कोणीही सांगा, मास्टर दीनानाथ मंगेशकरांचा पण आपला म्हणजे गप्पांमध्ये बऱ्याच वेळा उल्लेख झाला. हा, तर ते प्रखर देशभक्त होतेच. म्हणजे गाण्याविषयी आपण बोलूच शकत नाही, पण त्यांची देशभक्ती सुद्धा तितकीच मोठी होती. त्यांनी कोणा इंग्रज अधिकाऱ्यासमोर काहीतरी एक नाट्यपद कुठलं तरी असंच म्हटलं होतं ना, तेव्हा त्यांना थोडासा त्रास झाला होता. असा काहीतरी प्रसंग आहे ना, तो कुठला प्रसंग? तो मीही ऐकलेला आहे. तर तो प्रसंग म्हणजे ते जे असं सांगतात की परवशता पाशे दैवे ज्याच्या गळा लागला, हे त्या काळात म्हणणं हे दीनानाथरावच करू शकतात. तर सिमल्याला काही परिषद होती, तर तिथल्या वाईसरायच्या उपस्थितीत त्यांनी हे गाणं म्हटलं. म्हणजे परवशता पाशे दैवे ज्याच्या गळा लागला, सजीवपणी घडती सारे मरण भोग त्याला. ते आपण नंतर पूर्ण गाणं ऐकणारच आहोत. तर मास्टर दीनानाथ मंगेशकर गायक, उत्तम अभिनेता, बिजलीसारखा आवाज, बलवंत संगीत नाटक मंडळींचे मालक आणि विशेष आणखीन ओळख म्हणजे ते देशप्रेमी होते, सावरकर भक्त होते. बरं, त्यांच्याविषयी मी एक आठवण अशी ऐकली आहे की बुद्धीने इतके तेज, चपळ की म्हणजे काही आपण कल्पना करू शकत नाही. त्यांच्या नाटकांना चाली देताना त्यांचे गुरु जे वझेबुवा, ते तर काय त्यांच्याजवळ चिजांचा प्रचंड भरणा होता. गाण्यांना चाली देताना त्यांनी वझेबुवांनी एका वेळेला त्यांना 5, 6, 8 अशा सगळ्याच चाली ऐकवल्या. मग ते कुठली तरी चाल लागली काय त्या गाण्याला. परंतु नंतर एकदा दीनानाथराव ही बद्दिशी म्हणत होते, तर वझेबुवा म्हणाले, अरे तुला कशा आहे माहिती, तू कधी ऐकल्यास या? तर ते म्हणाले, अहो तुम्हीच मला शिकवल्यात ना या. ते म्हणले कधी? तर ते म्हणाले, चाली द्यायच्या होत्या जेव्हा नाट्यपदांना, त्या तुम्ही ऐकवल्यात. अहो, आणि त्या एकदा ऐकून नोटेशनसह त्यांच्या डोक्यात ते इतक्या बसल्या की त्यांच्या ते पाठच होऊन गेल्या, शब्द नोटेशन. आणि त्यांनी त्यांना ऐकवल्याबरोबर वझेबुवांना सुद्धा असा शिष्य मिळाल्याची धन्यता वाटली असेल. तर त्यामुळे आता आपण ते पद ऐकूया. ह्याही गाण्याच्या अर्थाकडे थोडंसं बघूया. परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला. मी ह्या बाबतीत फार लक्ष असतं बरं का माझं. गाण्याचा आस्वाद आपण घेतो, परंतु त्याचा अर्थ काय? तर असं आहे, ज्याच्या गळ्याला दुर्दैवानी परवशतेचा म्हणजे पारतंत्र्याचा फास लागला, त्याची काय वाईट अवस्था होते ते ह्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे. कसं होतं? सजीवपणी घडते सारे मरण भोग त्याला. आपल्याच देशामध्ये ही स्थिती होते. असूनही खास मालक घराचा, त्याच देशाचा तो नागरिक आहे आणि त्याची काय स्थिती झाली? असूनही खास मालक घरचा म्हणती चोर त्याला, सौख्य भोग इतरा सारे कष्ट मात्र त्याला. आणि शेवटचं कडवं आहे, मातृभूमी त्याची त्याला. मातृभूमी ज्याची त्याला असं म्हटलं जातं, चुकून कुणी म्हणतात, पण मातृभूमी त्याची त्याला होत बंदिशाला. स्वतःच्या देशात राहून सुद्धा त्याची ही अशी दारुण अवस्था होते.
ते फार सुंदर वर्णन ह्याच्यात केलं आहे. तर आता ऐकूया परवशता पाशदैवे ज्याच्या गळा लागला. प्रधानजी कालकूट, शरणागतीची दुष्ट कल्पना ज्या बुद्धीला सुचते ती खरी विवेकबुद्धीच नव्हे. विवेकबुद्धी ही मूर्तिमंत निर्भयता आहे. तिला भ्याडपणाचा, पातकी कल्पनांचा वाराही सहन होत नाही. म्हणजे मंत्रिमंडळावर आपण भ्याडपणाचा आरोप करता की काय? बेशक करते. मंत्रिमंडळाच्या अंगात थोडीही हिंमत असती तर त्याने शरणागतीच्या अधमाधम विचाराला क्षणमात्रही थारा दिला नसता. कदंबाची तलवार शाबूत आहे आणि या प्राणसंकटात कदंबाचं संरक्षण करायला ती पूर्णपणे समर्थ आहे. पण तलवारीचा अवलंब करणं म्हणजे साक्षात मृत्यूलाच निमंत्रण देण्यासारखं आहे. आणि शरणागतीचा अवलंब करणं म्हणजे अमरपद प्राप्त करून घेणं आहे वाटतं. शरणागतीनं अमरपदाची प्राप्ती झाली नाही तरी मरण खास टळेल. अहो, पण मरण टाळून गुलामगिरी पत्करण्यात अर्थ तरी काय? गुलामगिरी आणि मरण ही सख्खी भावंड आहेत. किंबहुना गुलामगिरी ही मरणाहूनही मरण आहे. परवशता पाशदैवे ज्याच्या गळा लागला. परवशता पाशदैवे ज्याच्या गळा लागला. परवशता पाशदैवे ज्याच्या गळा लागला. सजीवपणी घडती सारे, सजीवपणी घडती सारे, सजीवपणी घडती सारे. मरण भोग त्याला परवशता पाशदैवे ज्याच्या गळा लागला. परवशता पाशदैवे ज्याच्या गळा लागला. असुनी खास मालक घरचा, असुनी खास मालक घरचा, असुनी खास मालक घरचा, असुनी खास मालक घरचा, असुनी खास मालक घरचा. म्हणती चोर त्याला परवशता पाशदैवे ज्याच्या गळा लागला. परवशता पाशदैवे ज्याच्या गळा लागला. सौख्य भोग इतरा सारे,
विघ्नेश, आजच्या कार्यक्रमात आपण संगीत नाटकातलं गद्य आणि काही पदं ऐकली. शब्दसुरांचं मैत्र संगीत नाटकात जितकं दिसतं तिथे इतरत्र क्वचितच दिसेल. आणि त्यामुळे हा संगीत नाटकाचा ठेवा आपण सगळ्यांनी जपला आहे, तसंच पुढेही जपत राहू. स्वातंत्र्य चळवळीत संगीत नाटकाचं योगदान आज आपण पाहिलं, तर त्याच दिव्य स्वातंत्र्य रवी या पदाने आपण मधुवंतीताईंकडून या कार्यक्रमाची सांगता करूया. मंत्रिमंडळाने तेजस्विनीवर राजद्रोहाचा आरोप केला आणि तिला न्यायाधीशांसमोर उभं केलं. त्यांच्यासमोर आपली बाजू मांडताना तेजस्विनी बाणेदारपणे म्हणते, ऐकूया. मी केलेली कृत्य राजद्रोहात्मक नसून राजनिष्ठात्मक आहेत असं माझं म्हणणं आहे. ज्याचा द्रोह केल्यामुळे माझ्यावर राजद्रोहाचा आरोप लादण्यात आलेला आहे तो नादानिसम स्वतःला राजा म्हणवत असला तरी तो राजा नाही. खरं पाहिलं तर राजा हा फक्त प्रजेचा पालन करता अधिकारी असतो. त्यानं यावत देह प्रजेचं पालन करावं हाच त्याचा अधिकार आणि हाच त्याचा धर्मही आहे. प्रजेचा क्रयविक्रय करण्याचा आणि परक्यांच्या पायावर तिच्या स्वातंत्र्याचा बळी देण्याचा त्याला बिलकुल अधिकार नाही आणि तो त्याचा धर्म तर नाहीच नाही. असे तेजस्वी विचार वीर वामनराव जोशी यांनी रणदुंदुभी या नाटकात मांडलेले आहेत. दिव्य स्वातंत्र्य रवी, दिव्य स्वातंत्र्य रवी, दिव्य स्वातंत्र्य रवी, आत्मतेजो बले, आत्मतेजो बले, आत्मतेजो बले, प्रकटता अवनीतली, प्रकटता, 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 प्रकटता अवनीतली, कोणत्या लोपमी, कोणत्या लोपमी, दिव्य स्वातंत्र्य रवी, दिव्य शौर्य सागर लहरी, शौर्य सागर लहरी, गगन मंडल महा, शौर्य सागर लहरी, शौर्य सागर लहरी, शौर्य सागर लहरी,
भेदिता कवण त्या आबल कर थोपवी आबल कर थोपवी दिव्य स्वातंत्र्य रवी दिव्य स्वातंत्र्य रवी आत्मतेजोबले प्रकटता अवनीतली कोणत्या लोपवी कोणत्या